स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप नोंदवत संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि त्यानंतर कम्युनिस्ट पक्षासह प्रशांत आंबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली। आज बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा देण्यात आला होता। या आंदोलनासाठी प्रशांत आंबी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी हे बुलढाण्यात येत असतानाच चिखली पोलिसांनी त्यांना एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलं। मात्र आपण बुलढाण्यात आंदोलनासाठी जाणार अशी आक्रमक भूमिका प्रशांत आंबी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली आणि थेट हॉटेलमधून बाहेर पडत चिखली शहरामध्ये रखरखत्या उन्हात भर रस्त्यात पुस्तकाचे वाचन आणि घोषणाबाजी सुरू केली। याच दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि आता त्यांना कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे। बुलढाणा पोलीस जालन्यापर्यंत बंदोबस्तात त्यांना घेऊन जाणार आहे। सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना वंदन करून हे सर्वजण कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत। आज आम्ही खरं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार होती आणि आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा आम्ही काढणार होतो आणि त्यांच्या दारात आम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता पुस्तकाचं वाचन करणार होतो। पण पोलिसांनी मला चिखलीमध्येच डिटेन केल्यामुळे खरं तर ही चांगलीच गोष्ट झाली। आम्ही आज 2 ठिकाणी आंदोलन केलं, तिथलं आंदोलनसुद्धा यशस्वी झालं आणि इथलं आंदोलनसुद्धा यशस्वी केलेलं आहे। फक्त पोलिसांनी अशा पद्धतीनं जी दडपशाही केलेली आहे त्या दडपशाहीचा मी परत एकदा निषेध करतो आणि आंदोलन आमचं सुरूच राहणार। उद्या एक प्रेस कॉन्फरन्स उद्या किंवा परवा आम्ही सिनियर कार्यकर्त्यांशी बोलून ठरवतोय। फक्त आमदार संजय गायकवाडांना मला जाता एवढंच सांगायचं आहे की जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं मारा करते। त्यामुळं उद्याच्या प्रेस कॉन्फरन्सला मी का म्हणतोय याचं उत्तर त्यांना मी। आता तुमचा प्रवास कसा असणार? सगळं तुम्ही कोल्हापूर जाणार प्रयोजन करता? आम्ही बुलढाणा हा जिजाऊंचा जिल्हा आहे, त्यामुळं सिंदखेड राजाला भेट देऊन जिजाऊंना वंदन करून आम्ही कोल्हापूरकडे निघतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।